पंचांगानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार येणाऱ्या 17 मे 2026ला पुरुषोत्तम मास, अधिक मास अर्थात मलमास असे 3 नावं आहेत त्याला. पुरुषोत्तम मास म्हणजे 3 वर्षाला तो एकदा येतो, तो 12 महिन्यापैकी एक नाही, 3 वर्षात एकदा येतो. त्यातले त्यात तो 13 नंबरचा आहे म्हणून त्याचं नाव आहे पुरुषोत्तम. जास्तीचा आहे म्हणून त्याला म्हणतात अधिक. आणि माळालेला आहे त्याला मालिन्य प्राप्त झालेलं आहे. मालिन्य प्राप्त झालं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्याला स्वीकार केलेले म्हणून पुरुषोत्तम मास, अधिक मास आणि मलमास म्हणतात. 12ही महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याचं एक विशिष्ट असं महत्त्व आहे. धर्मशास्त्रामध्ये स्कंद पुराणादी ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आहे. परंतु 17 मे 2026ला जो धोंड्याचा महिना लागतोय तर त्यामध्ये 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये 17 मे पासून आपल्याला एक महिनाभर उपोषण करायचं असतं. महिन्याभराचा उपवास करतात करणारी लोक, परम वैष्णव लोक जे पंढरपूर, आळंदी अशा ठिकाणी राहतात ते आपण करू शकतो. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आहे अयाचित. आपल्याला जर का उपवास नाही करता आला तर अयाचित म्हणजे आपल्या घरी अचानकपणे किंवा आकस्मिकपणे सडनली एखादा पाहुणा जर का आला तर त्या पाहुण्याला फराळाचं किंवा भोजन देणं म्हणजे त्यांना अन्नदान करणे, त्याला अयाचित म्हटलेलं आहे. हे एक काम करू शकतो. दुसरं आहे नक्त भोजन. नक्त भोजन म्हणजे त्या धोंड्याच्या पूर्ण महिन्यामध्ये अधिक मास, पुरुषोत्तम मास आणि मलमास हे शास्त्रीय नाव आहे त्याचं. आणि आपल्या मराठीमध्ये त्याला परत ग्रामीण भागामध्ये धोंड्याचा महिना म्हटलेला आहे. धोंडे त्या वेळेस शिजवत असतात, धोंड्याचा महिना म्हणू आपण, ठीक आहे. तर या धोंड्याच्या महिन्यामध्ये एक तर उपवास करायचा, नाही उपवास करता आला तर अयाचित घरी एखादा पाहुणा आला की त्याला या ठिकाणी दंपती असेल तर पती पत्नी म्हणजे त्या दाम्पत्याला जेवण द्यायचं किंवा मग सुवासनी एखादी आली तर तिला जेवण द्यायचं. नक्त भोजन म्हणजे संध्याकाळी 6च्या नंतर जेवायचं रोज, याला नक्त भोजन म्हटलेलं आहे. तिसरं आणि चौथं आहे एक भुक्त. महिनाभर एकाच प्रकारच्या अन्नाचं सेवन करायचं. या 4 गोष्टी या पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये आणि मल मासामध्ये विधेयक आहे. या 4 गोष्टी जर का अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये, मल मासामध्ये, धोंड्याच्या महिन्यामध्ये जर का केल्या, एक तर उपवास करा, नाही उपवास जमला तर एखाद्याला जेवू घाला, नाही जमलं तर नक्त भोजन संध्याकाळी जेवण करा, संध्याकाळीच करा, दिवसा करू नका. नाही तर मग एक भुक्त जे काही खायचं असेल दिवसभरात किंवा संध्याकाळी ते एकाच प्रकारच्या अन्नाचं सेवन अशा पद्धतीने राहायचं. जो अशक्त असेल, शारीरिक फिजिकली अनफिट जो आहे, अशा अशक्तानं या 4 प्रकारापैकी एक प्रकार निदान नाही महिनाभर जमलं तर 3 दिवस आपण करू शकतो. 3 दिवस एक तर उपवास करू शकतो, नक्त भोजन करू शकतो किंवा एक भुक्त राहू शकतो किंवा एखाद्या पाहुण्याला 3 दिवस आपण जेवण देऊ शकतो. इतकं महत्त्व या धोंड्याच्या महिन्याचं आहे. तरी आचरणात याच्यापैकी एखादा उपाय आपण 3 दिवस करावा. आता याच्यामध्ये काही दानाचं विशिष्ट महात्म्य प्रतिपादित केलेलं आहे. धोंड्याच्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत जर का आचार्यांना तांबूल दान केलं, तांबूल म्हणजे विड्याच्या पानाचं सगळं साहित्य, पान, कात, चुना म्हणजे पानाला जे जे काही लागतं, तांबूल जर का दान केलं धोंड्याच्या महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर, तर जी माता माऊली हे तांबूल दान करेल ना आचार्यांना या धोंड्याच्या महिन्यामध्ये, तिचं सौभाग्य स्थिर होईल, तिला सौभाग्याची प्राप्ती होईल असं लिहिलंय. देवापुढे जर का धोंड्याच्या पहिल्या प्रतिपदेपासून म्हणजे शुक्ल प्रतिपदेपासून पुरुषोत्तम मासाच्या पहिल्या दिवसापासून जर का देवापुढे अखंड नंदादीप लावला तर लक्ष्मीची प्राप्ती होईल. निदान 1 दिवस गंगा स्नान केल्यास सर्व पाप निवृत्ती होईल. धोंड्याच्या महिन्यामध्ये पूर्ण 30 दिवस गंगेचं स्नान करायला सांगितलेलं. जे लोक तीर्थावर राहतात ते पुण्य पावन आहे. आपण 1 दिवस जाऊन तरी गंगेची, गोदावरीची डुबकी लावली पाहिजे. आणि जर का ज्यांचे आई वडील मृत झालेले आहे, गुरुचरित्रामध्ये लिहिलेलं आहे, ज्यांचे आई वडील जिवंत नाही त्यांनी बडबड करून जेवण करूच नाही, फार मोठा दोष आहे. ज्यांचे आई वडील गेलेले आहे ना, बुकाट्या हे देना, ते आणा, कांदा आणा, लसण आणा, किती कुटाने करतो आपण. त्याच्यामुळे आपल्या जीवनात अडचणी येतो. काय सांगावं. ज्याचे आई वडील जिवंत नाही ना त्यांनी अजिबात बोलायलाच नाही सांगितलं जेवण करताना. आणि ज्याचे वडील जिवंत आहेत, मोठा भाऊ जिवंत आहे, त्यांनी कमीत कमी 5 घास माऊन राहून घ्यायचे मग बोललं तर चालतं. तर कमीत कमी ज्यांचे आई वडील मृत झालेले आहेत त्यांनी ह्या महिन्यामध्ये तरी कमीत कमी जेवण करताना मौन बाळगावं. त्यांनी काय होतं, धोंड्याच्या महिन्यामध्ये मौन राहून जेवण केल्या सगळ्या पापाचं निरसन होऊन जातं. आतापर्यंत केलेल्या कळत न कळत शक्य असेल त्यानं
धोंड्याच्या महिन्यामध्ये नित्य आपोप दान करावे. अनारशाचं दान विशिष्ट सांगितलंय. आता सगळेजण करतातच एक दिवस, बरोबर आहे की नाही? शक्य नसेल त्याने शुक्ल व कृष्ण द्वादशी, या धोंड्याच्या महिन्यातल्या शुक्ल द्वादशीला किंवा कृष्ण द्वादशीला किंवा धोंड्यातल्या अधिक मासातल्या पौर्णिमेला किंवा अधिक मासातल्या कृष्ण अष्टमीला, नवमी किंवा चतुर्दशी किंवा अमावस्या या तिथीला, आणि जो योग, एक योग येईल 14 योगापैकी धोंड्याच्या महिन्यामध्ये, व्यतिपात नावाचा योग येईल किंवा वैधृती नावाचा जो योग येईल, त्या दिवशी तरी कमीत कमी अनारशाचं दान करावं. आचार्यांना अतिशक्तानं वरील एका दिवसापैकी अति अशक्ताने वरील दिवसापैकी एका दिवशी अथवा श्रद्धा भक्ती उत्पन्न होईल अशा दिवशी तरी आपोपदान म्हणजे अनारशाचं दान करावं. त्याचा संकल्प आहे. जो याचा जाणकार आहे त्याच्याकडूनच जाऊन आपण हे दान करायचं. हातामध्ये ते आचार्य तुम्हाला पाणी देतील आणि अनारशे समोर ठेवून त्याचा संकल्प या ठिकाणी करायचा आहे. मम त्रय श्री उष देवतात्मक विष्णुरूपी सहस्रांशु श्री पुरुषोत्तम प्रीतीद्वारा निखिल पाप प्रशमन पूर्वकम पुत्र पौत्र युत धन धान्य क्षेम समृद्धी लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फल प्राप्त्या अपूप छिद्र समसंख्यम वर्ष सहस्रावधी स्वरलोक निवासादि कल्पोक्त फलसिद्ध्यर्थम मलमास प्रयुक्तम म्हणजे धोंड्याच्या महिन्याच्या निमित्ताने मलमास प्रयुक्तम अपूप दानम करिष्ये. धोंड्याच्या महिन्याच्या निमित्तानं सर्व पापांचं शमन करणार या ठिकाणी माझंही सगळा मळ निघून जाण्याकरता मी हे अनारशाचं दान आचार्यांना करत आहे असा या संकल्पाचा अर्थ आहे. याप्रमाणे संकल्प करून दान वस्तूचं पूजन करावं. तुम्ही जे नवीन ताटलीमध्ये ठेवून आपण ते दान करत असतो, मग त्याचं पूजन करताना एक मंत्र सांगितला. त्या ताटलीला ज्याच्यामध्ये दान ठेवलंय त्याला हळदीकुंकू व्हायचं. इदम सोपस्करम त्रयश्री श दपूपदानम 33 अनारशाचं दान, 33 दिव्यांचं दान, 33 वातीचं, प्रत्येक पदार्थ 33 आहे. इथं दिलं त्रय श्रीउषद, त्रय श्रीउषद म्हणजे 33 अनारशांचं दान. आपोपदान सदक्षिणाकम, त्याच्यासोबत थोडी दक्षिणा ठेवायची. सतांबुलम, त्याच्यासोबत विड्याचं पान ठेवायचं त्या अनारशासोबत. 33 अनारशाचं दान करताना त्याच्यासोबत दक्षिणा, त्याचबरोबर तांबूल. पुरुषोत्तम प्रीतिकामस्तुभ्यमहं संप्रदते असे म्हणून दान द्यावे. दान घेणाऱ्याने त्वया दत्त मीद पात्र परमान्ने न पूरितम सकृतम प्रतिगृह्णामि प्रियताम ते दिवाकर हा श्लोक म्हणून दान घ्यावे. याप्रमाणे जो 33 आपोप दान देईल त्याला पुत्र पौत्र व विपुल संपत्ती प्राप्त होईल. धोंड्याच्या महिन्यामध्ये जो 33 अनारशांचं दान करेल त्या 33 अनारशांच्या दानासोबत शुद्ध गावरान गाईचं तूप, विड्याचं पान या सगळ्या गोष्टी ठेवायला सांगितलेल्या आहेत. शेवटी 1 मिनिटामध्ये सांगितलं. पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये, मल मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये कोणते कामं करावे कोणते नाही करावे. नित्य व नैमित्तिक कर्म करावे. नित्य म्हणजे रोजची देवाची पूजा करावी, हरिपाठ म्हणावा, काकडा म्हणावा, भगवंताची आरती करावी. श्राद्ध वगैरे आलं असेल तर जरूर करावं. ड्युटीला वगैरे जावं, कामाला जावं, त्याला बंधन नाही. काम्य कर्माचा आरंभ व समाप्ती करू नये. जे केल्या वाचून गती नाही असे कर्मे करावी. ज्वर शांती पर्जन्यष्टी इत्यादी नेहमीची काम्य कर्मे करावी. देवाची पुनःप्रतिष्ठा करता येते. ग्रहण श्राद्ध जातकर्म नामकर्म अन्नप्राशन हे संस्कार करावे. मनवादी व युगादी संबंधी श्राद्धादी कृत्य करावी. तीर्थ श्राद्ध, दर्श श्राद्ध, नित्य श्राद्ध ही करावी. तीर्थांमध्ये जर का कोणी गेला असेल धोंड्याच्या महिन्यात तर आपण काशीला वगैरे ते श्राद्ध करतो ना पित्रांचं, प्रयागला, त्याला काही बंधन नाही, ते करू शकतो. नारायण, नागबली, त्रिपिंडी यासारखी कर्मे गंगा, गोदावरी, गया तीर्थ क्षेत्री करता येतील. गृहारंभ, वास्तुशांती, संन्यास ग्रहण, नूतन व्रत ग्रहण, दीक्षा, विवाह, उपनयन, चौल, देवप्रतिष्ठा करू नयेत. म्हणजे या धोंड्याच्या महिन्यामध्ये लग्न करू नये, वास्तुशांती करू नये, नवीन घराचं भूमिपूजन या ठिकाणी करू नये. अधिक मास असता श्राद्ध केव्हा करावे अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत.